भाजप आरएसएसची समन्वय बैठक आज होती आहे। दिल्लीच्या मध्यांचल भवन इथं 3 दिवसीय बैठक चालणार आहे। सरसंघचालक मोहन भागवत, भाजप अध्यक्ष अमित शाह, रामलाल यांच्यासह 25 ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला येण्याची शक्यता आहे। या बैठकीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। भाजप आणि आरएसएसची महत्त्वाची बैठक दिल्लीतील वसंत कुंज येथील मध्यांचल भवन येत होत आहे। मध्य प्रदेश सरकारचं मध्यांचल भवन या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी 3 दिवसाचं चिंतन शिबिर होणार आहे। या शिबिरामध्ये महत्त्वाचे विषय येणार आहेत। भूसंपादन विधेयक असेल, जीएसटी असेल, त्याचबरोबर धार्मिक जनगणना असेल, अधिवेशन चालत नाही त्यावर समस्या असेल, शैक्षणिक समस्या असतील, त्याचबरोबर कामगारांचे प्रश्न असतील, असे महत्त्वाचे विषय घेतले जाणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत असणार आहेत, रामलालजी असणार आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष भाजपचे अमित शाह सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। त्याचबरोबर 25 ज्येष्ठ नेते सुद्धा या बैठकीला असणार आहेत। 93 वेगवेगळ्या संघटनांचे प्रमुख असणार आहेत, तर 25 संघटना या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। देशातील सर्व जे काही आता योजना येत आहेत, त्याचबरोबर महत्त्वाचे निर्णय होत आहेत, धोरणं होत आहेत, त्यामध्ये आरएसएसचा सुद्धा सहभाग असावा आणि आरएसएसच्या सुद्धा विचारांना सन्मान दिला जावा, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यावी। धोरणं राबवण्यापूर्वी एकदा आरएसएसचं सुद्धा मत जे आहे ते विचारात घेतलं जावं यासाठीच आहे। कारण मध्यंतरी दुरावा निर्माण झाला होता, मंत्र्यांना सुद्धा घुसमट होत होती आणि त्यामुळेच आरएसएसकडे तक्रार सुद्धा करण्यात आली होती। त्यामुळे सरकार, केंद्र सरकार आणि आरएसएस यांच्यामध्ये समन्वय व्हावा, निर्णय असतील, योजना असतील, धोरणं असतील, अधिवेशन असेल, या सगळ्याच विषयावर ओहापोह व्हावा, चर्चा व्हावी, या उद्देशानंच आजची ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। 3 दिवसाच्या बैठकीमध्ये मोदी सुद्धा हजर राहणार आहेत, त्यामुळे भाजप आणि आरएसएसच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची म्हणावं लागेल। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे पाहूयात। केंद्र सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा असेल, सरकारची धोरणं, योजनांबद्दल स्पष्टता असेल, संसद चालत नसल्याबद्दल विचार, भूसंपादन, जीएसटी विधेयक, 1 रँक 1 पेन्शन याबाबत विचार विनिमय, बिहार विधानसभा निवडणूक, भाजप मंत्र्यांमध्ये असलेली नाराजी, धार्मिक जनगणनेचे आकडे, कामगार, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चा, संघाचे पदाधिकारी देशभरातल्या जनतेच्या भावना भाजप नेतृत्वासमोर मांडणार, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।